प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व वाली केंद्र सरकार के 11 साल पूरे होने पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने सरकार की उपलब्धियों की जमकर तारीफ की। गडकरी ने कहा कि मोदी सरकार की 11 साल की यात्रा सेवा, सुशासन और गरीब कल्याण को समर्पित रही है। आत्मनिर्भर भारत से विकसित भारत की दिशा में ये एक निर्णायक कालखंड है। उन्होंने कहा कि इन वर्षों में महिला, युवा, किसान, दलित और आदिवासी समाज के लिए कई कल्याणकारी योजनाएं लाई गई, जिनके सकारात्मक परिणाम अब नजर आ रहे हैं। गडकरी ने यह भी कहा है कि देश की राजनीतिक संस्कृति में आमूलचूल परिवर्तन आया है, जहां भ्रष्टाचार की जगह जवाबदेही और दृष्टिकरण की जगह समावेशी विकास को प्राथमिकता दी गई है। कार्यक्रम में पूर्व उप महापौर दयाशंकर तिवारी समेत कई गणमान्य अतिथि मंच पर उपस्थित रहे। आज या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो। नॅशनल मीडियामध्ये आजची पत्रकार परिषद कव्हर करण्याची असल्यामुळे मी हिंदीमध्ये बोलतो आणि हिंदीत झाल्यानंतर मग आपल्या मराठी पत्रकारांकरता मराठीमध्ये पण त्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या। गेली 11 वर्ष, पिछले 11 साल आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारी सरकार ने देश के विकास के लिए, गांव, गरीब, मजदूर, किसान की उन्नति के लिए जो कार्य किया है वो आप सबके सामने है। और ये 11 साल एक प्रकार से हमारे देश के इतिहास के बहुत महत्वपूर्ण साल है। कांग्रेस के 60 साल में जितना काम नहीं हो पाया, उतना इस 11 साल में अनेक क्षेत्रों में बहुत प्रभावी रूप से काम हुआ है। सरकार ने सभी स्तरों पर जो कार्य किया है वो एक पत्रकार परिषद में सब कुछ आपको बताना संभव भी नहीं है। कुछ कार्य आज हम नागपुर में बैठे तो नागपुर के स्तर पर हुए हैं, कुछ जिले के स्तर पर हुए हैं, कुछ विदर्भ के स्तर पर है, और कुछ महाराष्ट्र के स्तर पर है, और कुछ देश के स्तर पर है। केवल संक्षिप्त में उसके जो परिणाम निकले उसकी जानकारी आपको देने की मैं कोशिश करूंगा। सबसे महत्वपूर्ण यह है कि कोई भी देश के लिए सबसे पूर्ण महत्वपूर्ण बात कोई होती है तो वो उस देश का विकास, डेवलपमेंट। और हमारे प्रधानमंत्री जी ने इस कार्य को अमृत काल कहा है, क्योंकि इस काल में बहुत बड़े प्रमाण पर तेजी से विकास हुआ है। ये जो विकास हुआ है, ये विकास करने के लिए चार बातें बहुत जरूरी है। वाटर, पावर, ट्रांसपोर्ट एंड कम्युनिकेशन। ये 4 इंफ्रास्ट्रक्चर विकसित अगर नहीं होते हैं तो डेवलपमेंट नहीं होगी। और इसलिए 4 सेक्टर को प्राथमिकता हमारी सरकार ने दी, और इस सब सेक्टर में जो काम किया है वो मैं संक्षिप्त में आपके सामने बताऊंगा। देश के विकास में 3 क्षेत्र जीडीपी ग्रोथ में इंपॉर्टेंट होती है। एक है इंडस्ट्रियल सेक्टर, जिसमें हमारा जीडीपी ग्रोथ में 22 से 24% कॉन्ट्रीब्यूशन है। दूसरा एग्रीकल्चर, जिसमें 12 से 14% है, और सर्विस सेक्टर जिसमें 52 से 54% है। और इन सभी क्षेत्रों में समतोल विकास होने के लिए हमारी सरकार ने पहली बार 120 सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक रूप से पिछड़े हुए एस्पिरेंट डिस्ट्रिक्ट की लिस्ट तैयार की है। जैसे विदर्भ में वाशिम और गडचिरोली 2 राज्य हैं, 2 डिस्ट्रिक्ट हैं। वैसे 550 ब्लॉक्स जो विशेष रूप से पिछड़े हुए, उनके भी नाम निकाले गए हैं। और इन पूरे क्षेत्र में हमारा इंफ्रास्ट्रक्चर कैसे विकसित हो, और उद्योग व्यापार क्षेत्र में प्रगति कैसी हो, वहाँ के युवाओं को रोजगार कैसे मिले, इसकी नीतियाँ बनाकर सरकार ने बहुत सफल कार्य किया है। जहाँ तक देश के विकास में सबसे इम्पोर्टेंट चीज़ यही होती है कि रोजगार कितने मिले, और बेरोजगारी ये सबसे इम्पॉर्टंट सवाल है। सध्या सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे आणि त्याचा निर्णय न झाल्यामुळे सध्या काम अडकलं आहे। दुसरं हातमागावरचं असं आहे की नागपूर आणि नागपुरातली, विदर्भातली अनेक गावं हँडलूम करता प्रसिद्ध होती,
आपण आता धापेवाडा जे माझं गाव आहे ते तिथे म्हणजे हलमा आदिवासी समाजाची मॅक्सिमम लोक राहतात. खापा, धापेवाडा, बेला आणि भंडारा जिल्ह्यात बरेचसे गाव आहेत, कोटणगाव वगैरे. आता त्या ठिकाणी आता कोळशाचं काम होतं आणि धापेवाडा टेक्सटाईलचं काम सुरू झालं. आम्ही पहिले कोळशाच्या उत्तम साड्या तयार केल्या, त्याच्यावर झारखंडमधून प्रिंटिंग केलं आणि मला सांगताना आनंद की मुंबईच्या प्रसिद्ध मॉडेल्स आल्या होत्या. त्या दक्षिण मध्य संस्कृती याच्यात त्यांनी त्या साड्या घालून सुंदर प्रदर्शन केलं आणि त्या साड्या तयार होत आहेत आणि स्थिती अशी आहे की आम्हाला दाखवायला पण साडी नाही, वेटिंग लिस्ट आहे. 12,000 रुपयात साड्या विकल्या गेल्या. आता आम्ही तिथे धापेवाडा टेक्सटाईलच्या मोठ्या बिल्डिंगचं काम सुरू केलं आहे. 6 महिन्यात त्याचं उद्घाटन होईल आणि आम्ही 2 कामं करतो आहे की हँडलूमचं तिथे सगळं काम ऑलरेडी सुरू आहे. सध्या आमच्या कारखान्यामध्ये धापेवाडा आहे, पण त्याला आता जागा मिळाली आहे, तिथे ती होईल. आणि कॉटनची उत्तम क्वालिटीची साडी ही इलेक्ट्रॉनिक पॉवर लूमवर तयार करून नागपूरची साडी ब्रँडिंग करून केवळ 400 रुपये ग्राहकाला मिळेल. 6 महिन्याच्या या ती एक तर साडी आली मार्केटमध्ये आणि नागपुरातच बऱ्याचशा चांगल्या ब्रँड विकत येतात आणि ही साडी 400 रुपयाची आहे. ही गरीब लोकांकरता बरेचशी 3,000-4,000ची आहे. त्याची पण 6 महिन्याच्या मार्केट होईल आणि यातून आम्ही 1,500 महिलांना प्रशिक्षित केलं. आपल्या पाचगावलाही केलं, धापेवाडालाही केलं, आता बेल्याला आणि खाप्यालाही सुरू करतोय आणि त्याच्यात आपल्या बांगलादेशमध्येही काम मध्ये सुरू झालं. त्यातून आपण चिन्हे असतात ना रेडीमेड गार्मेंट्सच्या, त्याचे पाचगावमध्ये 1,500 महिलांना ट्रेन करून त्याचे कार्पेट्स पण बनवले आणि हातमाग व्यवसाय हा पुन्हा एकदा विकसित करायचा आणि या नागपूरचं वैशिष्ट्य पुन्हा एकदा आणायचं असा प्रयत्न आमचा सुरू आहे. त्याला चांगलं यश आहे. माझा 2 प्रश्न होते, मला बोलू नाही दिला. म्हणजे गडकरी साहेब, एक 2 मदर डेअरीचे आपण बोलले की 3,000 नोकऱ्या त्यातून मिळणार आहे. त्याबद्दल अनेक प्रश्न असा आहे की 11 वर्षापूर्वी तुम्हाला उत्तर तर देऊ द्या. तुम्ही प्रश्नाचे विचारला आता इतक्या नका विचारू प्रश्न की बाकी एक तुम्ही आता झाला नाही, प्रश्नच नव्हता तो. ऍक्च्युली तुम्ही पटकन उत्तर दिला. 11 वर्ष टेक्सटाईलला भाषण 11 वर्ष पूर्ण झाले. विरोधक म्हणताय म्हणून मी काही म्हणणार नाही. मला एक पत्रकार म्हणून मला एक आवडेल की मोदीजींचं पत्र परिषद घ्यावी. तुमची विनंती त्यांच्यापर्यंत पोहोचली. नितीनजी, पहिला मुद्दा असा की मदर डेअरीचं 850 कोटी रुपयाचं काम फॅक्टरीचं बुटीबुरी एमआयडीसी सुरू झालं. त्याच्यात आता नव्याने पुन्हा जे पशुखाद्य लागतं यात विदर्भामध्ये राईस रस आहे, राईस स्ट्रॉ आहे, सोयाबीनची डेप आहे, सरकीची डेप आहे, ती टाकून स्वस्तात पशुआहार मिळेल याच्याकरता पण तिथे फॅक्टरी टाकून राहिली आहे. दुसरं बुटीबुरी हिंगण्यामध्ये महानंदा नावाची होती डेअरी, तिथे आता मदर डेअरीने ती घेतली. तिथे धारा नावाचं तेल आपण आता तिथे प्रोडक्शन काम सुरू झालेलं आहे आणि तेल इथे होणार, दूधही होणार आणि सध्या 5 लाख लिटर दूध आहे. 3,000 नाही, सध्या मदर डेअरी 21,000 लोकांकडनं दूध घेते आहे. 5 लाख लिटर हे 30 लाख लिटर दूध जेव्हा जाईल तेव्हा कमीत कमी 2 ते 2.5 लाख लोक मदर डेअरीला दूध देतील. मदर डेअरीचे प्रॉडक्ट विकणारे जे सेंटर्स विदर्भात नागपुरात आहे ती कमीत कमी आता 750 आहे आणि याशिवाय आपण आता इथून एक्सपोर्ट पण होईल. आणि या ह्याच्यात मदर डेअरीने नागपूरचे 1,000 टन संत्र सफल नावाने घेतले, ती त्यांच्याकडे पाठवले आणि एकंदरीत आता या सगळ्या याच्यातून पुढल्या काळामध्ये कमीत कमी 1 लाख लोकांना